नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज रविवार आणि हा रविवार आपल्याला सगळ्यांना खूप छान जाव. सुरुवात करूयात काही राजकीय बातम्यांनी. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आज समारोप आहे. बांदा आणि वेंगुर्ल्यामध्ये ही जनआशीर्वाद यात्रा आज पोहोचणार आहे. नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या दोन्ही ठिकाणी आणि या यात्रेच्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा शनिवारी रात्री कुडाळमध्ये पोहोचली. त्यावेळेला राणे यांच्या गाड्यांचा ताफा शिवसेनेच्या कार्यालयासमोरून जात होता आणि यावेळेला काही शिवसैनिकांनी हातात झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली. त्यामुळे अटक, जामीन आणि त्यानंतर पुन्हा यात्रा सुरू झाली. पण यात्रेवरूनचं धुमशान तसंच आहे. आपण ऐकूया. त्यामुळे शिवसैनिकांनी नारायण राणे यांची यात्रा इथे पोहोचताच जोरदार घोषणाबाजी केली आणि यावरूनही काही क्षण इथे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आणि आज यात्रेचा समारोप आहे. पण आज यात्रा कशी असणार आहे पाहूयात थोड्याच वेळात. म्हणजे साधारण बरोबर 1 तासाने 10 वाजता कणकवलीमध्ये म्हणजे नारायण राणे यांच्या होम बीचवर पत्रकार परिषद आहे. 10:30 वाजता गोपुरी आश्रमाला ते भेट देणार आहेत. 10:45 पर्यंत ते तिथे असतील. 11 वाजता MIDCतल्या काही संस्थांना, काही कंपन्यांना ते भेटी देतील. 12:15 वाजता बांद्यामध्ये त्यांचं स्वागत होईल. 3:30 ते 4च्या दरम्यान ते दोडा मार्ग या भागात असतील. 4:30 वाजता ते सातर्डा गावात पोहोचतील. इथे एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 5 वाजता मळेवाडा इथे स्वागत होईल आणि संध्याकाळी 6:30 वाजता ते वेंगुर्ल्यात पोहोचतील. तुषार रुपनवर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. तुषार, आजही वेगवान आहे यात्रा. हो, आजही यात्रेचा समारोप आहे आणि शेवटच्या दिवशी देखील आपल्याला जवळपास 11 ठिकाणी नारायण राणे जाणार असल्याचं पाहायला मिळतंय. आता सध्या आम्ही कोकण परिसरामधल्या कणकवली भागात उभा आहे आणि वातावरणात प्रचंड थंडावा आहे. मात्र या कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये अजूनही गरमी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये. एकीकडे राणे समर्थकांमध्ये असेल किंवा शिवसैनिकांमध्ये असेल. आणि त्यामुळे कोकण विभागाचे पोलीस अक्षरशः हैराण झालेले आहेत. त्यांना प्रत्येक भागामध्ये जाऊन शेकडोच्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागतोय. कारण की ज्या ज्या भागामधून नारायण राणेंचा ताफा जाताना पाहायला मिळतोय त्या ठिकाणी आपल्याला राणे समर्थकांची गर्दी पाहायला मिळते. मात्र त्या ठिकाणी शिवसैनिक सुद्धा आपल्याला घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात. त्यामुळे त्या ठिकाणी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये याची ते गंभीर दखल घेतात. आजचा आपण जर कार्यक्रम पाहिला असेल तर काल नारायण राणे साधारणतः 10 वाजता कुडाळमध्ये दाखल झाल्यानंतर काही शिवसैनिकांकडून घोषणाबाजी करण्यामध्ये आली आणि त्यांचा कार्यक्रम अवघ्या हाकेच्या अंतरावरती होता. या सर्व घटनेवरती नारायण राणे यांनी उघडपणे काही भाष्य केलं नाही. फक्त न्यूज लोकमतशी बोलताना ते म्हटले की ही माझी संपत्ती आहे, हे माझं ऍसेट आहे, मी कमवलेली लोक आहेत, मी या शिवसैनिकांकडे लक्ष देत नाही. मात्र आता काही वेळामध्ये नारायण राणेंची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे आज नेमका कोणावर निशाणा साधतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण की काल त्यांनी प्रामुख्याने ठाकरे कुटुंबावरती थेट हल्ला चढवला नव्हता. परवाच्या दिवशी त्यांनी ठाकरे कुटुंबावरती हल्ला चढवला होता. मात्र आजच्या पत्रकार परिषदेमध्ये काल शिवसैनिकांनी केलेला विरोध त्याला आज नेमकं नारायण राणे कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र आज सुद्धा आपण जर पाहिलं असेल तर त्यांच्या जवळपास 11 ठिकाणी त्यांच्या भेटी होणार आहेत, स्वागत होणार आहे. कोंडॅक संस्था आहे MIDCची, तिथे सुद्धा त्यांची महत्वपूर्ण भेट होणार आहे. कारण की नारायण राणे कोकणात आल्यापासून अनेक वेगवेगळ्या काजू उत्पादक व्यापारी असतील किंवा आंबा बागायतदार असतील, मच्छीमार सेल असेल,
त्या प्रत्येक घटकाशी ते संवाद साधतात. कारण की जेव्हा त्यांनी ट्रेनिंग सेंटर 200 कोटीचं कोकणमध्ये उभारायचं आहे, त्या ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून हे वेगवेगळे घटक आहेत, या घटकांना कशा प्रकारे फायदा मिळवून देण्यात येणार आहे, त्यांच्या खात्याअंतर्गत या सर्व घटकांना कशा प्रकारे सामावून घेतलं जाणार आहे, हे त्यांच्यासमोर सर्वात मोठं ध्येय असणार आहे. आणि दुसरा भाग म्हणजे त्यांना होणारा विरोध असेल, शिवसैनिकांची गर्दी असेल, शिवसैनिकांच्या घोषणाबाजी असेल, त्याला सुद्धा ते प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतात. मात्र नारायण राणेंनी त्यांच्या समर्थकांना जे आव्हान केलेलं आहे, सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही आता नाही तुषार मी तुला एकच सेकंद थांबवतो. काल नारायण राणे बोलताना एका ठिकाणी असं म्हणाले होते की शेवटच्या दिवशी काही महत्त्वाच्या गोष्टींचा मी खुलासा करणार आहे. असा काही खुलासा ते करू शकतात का? आणि काल रात्री जो प्रकार घडला, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी आपल्याला पाहायला मिळाली, आपल्याकडे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत त्याची. आजही अशाच प्रकारे काही ठिकाणी दोन्ही कार्यकर्ते समोरासमोर येण्याची शक्यता आहे? अर्थात आजही आपल्याला हे कार्यकर्ते समोरासमोर येण्याची शक्यता आहे. मात्र राणे समर्थकांना गाडीच्या खाली उतरू नका असं निलेश राणे किंवा राणे कुटुंबाकडून सूचना दिल्या जातात. कारण की जर राणे समर्थक गाडीच्या खाली उतरले तर राणे समर्थक विरुद्ध शिवसेना समर्थक हा उभा सामना रंगताना पाहायला मिळते. मात्र तुम्ही जो प्रश्न विचारला तो महत्वपूर्ण असा प्रश्न आहे की नारायण राणे शेवटच्या दिवशी काय बोलणार. नारायण राणे जेव्हा मुंबईवरून कोकणामध्ये ते आले, त्यानंतर त्यांनी रत्नागिरी जिल्हा भाजप कार्यालयामध्ये जी पत्रकार परिषद घेतली होती, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला होता की मला माहित आहे की वहिनींच्या अंगावरती ऍसिड टाकण्याच्या सूचना कुणी दिल्या होत्या, त्याचप्रमाणे रमेश मोरे यांची हत्या कोणी केली होती. यापूर्वी नारायण राणेंनी या पातळीवरती कधी भाष्य केलं नव्हतं आणि ते असं सुद्धा म्हणाले होते की मी यापुढील काळामध्ये टप्प्याटप्प्याने सगळी माहिती बाहेर काढणार, कारण की मी गेली 40 वर्षे शिवसेनेसोबत काम केलेलं आहे. मात्र माझ्यावरती जी कारवाई करण्यात आली, माझ्यावरती जी सुडाच्या मोठी राजकारण करण्यात आलं, कारण की आपल्या सर्वांना ज्ञात आहे राणे कुटुंब विरुद्ध ठाकरे कुटुंब हा संघर्ष. मात्र हा संघर्ष आपण रस्त्यावरती पाहत होतो, कार्यकर्त्यांची डोकी फोडताना पाहायला मिळत होती. मात्र नारायण राणेंवरती अटकेची कारवाई यापूर्वी 40 वर्षाच्या आयुष्यात त्यांच्याकडे झालं नव्हतं. त्यामुळे ही कारवाई जी झालेली आहे त्यामुळे नारायण राणेंना एक वेगळा धक्का बसलेला आहे आणि त्यामुळे ते आज ठाकरे कुटुंबाविषयी नेमकं काय बोलतात याकडे लक्ष लागलं. ठीक आहे तुषार, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. नारायण राणे यांची एक काल रात्री उशिरा प्रतिक्रिया आपल्याला मिळाली, पाहूयात त्यांनी काय म्हटलंय. लोकांचं प्रेम आहे ते एका दिवसाच्या कामाने मिळत नाही. गेली 35 वर्ष मी या जिल्ह्याचे काम करतोय, त्यामुळे जनतेचं मला प्रेम मिळत आहे. त्यामुळे पाहूयात आज नेमकं काय होतं. तर तिकडे शिवसेनेमध्ये 40 वर्ष नारायण राणे यांनी काम केलं आणि ती शिवसेना अशा पातळीवर जाईल असं कधीच वाटलं नव्हतं, असं वक्तव्य केलंय नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांनी. आम्ही सर्व कोकणात असताना मुंबईतल्या घरी फक्त नातवंड आणि सुना होत्या, त्यावेळी हल्ला करण्यात आला. राजकीय आयुष्यात असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याचं नीलम राणे म्हणाल्या आणि या संदर्भात काही गोष्टी सांगताना त्या काहीशा भावुकही झाल्या होत्या. त्यांच्यासोबत खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांनी. नारायण राणे यांचं जन आशीर्वाद यात्रा ते कोर्ट यात्रा सुरू झाली. या सर्व संदर्भात आपण नारायण राणेंचे स्वतः ते म्हटले, या सर्व विषयांवरती नितेश राणे सुद्धा बोलले. मात्र या सर्व प्रकरणासंदर्भात त्यांच्या अर्धांगिनी कायम त्यांच्या पाठीशी असणाऱ्या नीलमताई मात्र दूर होत्या. आज पहिल्यांदाच न्यूज 18 लोकमतवर नीलमताईंशी आपण चर्चा करणार आहोत, या संदर्भात बोलणार आहोत. नीलमताई, तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. राणेसाहेब यापूर्वी कोकणामध्ये महापुराची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यांनी 700 कोटीचा निधी देखील आणलेला आहे. आता ते कॅबिनेट मंत्री झालेले आहेत. त्यांच्याकडून कोकणवासियांना खूप अपेक्षा आहेत. या अपेक्षांकडे तुम्ही नेमकं काय पाहता आणि कोकणाला तुम्ही काय देऊ इच्छिता? कोकणाला आजपर्यंत राणेसाहेबांनी भरपूर काही दिलेलं आहे मंत्रिपदाच्या माध्यमातून, पण ह्यावेळेस थोडं विशेष आहे कारण केंद्रामध्ये मंत्रिपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. आणि मला असं वाटतं आता त्यांना जे काही खातं मिळालं आहे त्या खात्यानुसार ते इथल्या जनतेला जे काही रोजगार मिळवून देण्याचं काम म्हणा किंवा कोकणात उद्योगधंदे आणण्याचं काम या खात्यामार्फत करतील. त्यामुळे मला हे खातं म्हणजे मला हे मंत्रिपद स्पेशल वाटतं.
ताई, तुम्ही अजून काय सांगाल की महिलांसाठी या खात्याअंतर्गत अनेक मोठे उद्योग उभारले जाऊ शकतात. जे सूक्ष्म उद्योग आहे त्या बचत गटांसाठी 1-1 कोटींचा त्या ठिकाणी निधी मिळू शकतो, मोठी सबसिडी आहे. तर तुम्ही महिलांसाठी विशेष असे प्रयत्न तुम्ही कोकणात करणार आहात का? हो, नक्कीच करणार आहे. कारण याआधी मी तर माझी एक संस्था आहे जिजाई महिला संस्था, त्यामार्फत आम्ही छोटे छोटे हे करतोच प्रोजेक्ट. पण यांच्या खात्यामार्फत आता बरंच काही माझ्या इथल्या जिल्ह्यामधल्या महिलांसाठी करता येणार आहे. कारण ह्या खात्यामार्फत ज्या काही छोट्या छोट्या योजना 1 कोटीच्या म्हणा, 2.5 कोटीच्या म्हणा सबसिडी मिळते आणि त्याच्यातून जे काही उद्योगधंदे उभारता येतील ते उभारण्याचा प्रयत्न आम्ही ह्याच्यामध्ये करणार आहोत. ताई, दादांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर संपूर्ण राज्यभर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मात्र ठाकरे कुटुंब, राणे कुटुंब यांचं नातं सर्वांनाच ज्ञात आहे. मात्र हे नातं दुरावलं जरी, रस्त्यावरची लढाई लढलं तरी, मात्र कोर्टापर्यंत हा कधी विषय गेला नव्हता. पण आता जो विषय घडलेला आहे याकडे आपण कसं पाहता? खरं ते चुकीचं मला स्वतःला असं वाटतं की असं कधी झालं नव्हतं आणि पुढे पण वाटलं होतं असं कधी होणार नाही. निदान शिवसेना पक्षामध्ये असल्यामुळे 40 वर्ष जेव्हा काढल्यानंतर असं काही करतील, इतक्या स्तरापर्यंत जातील असं मलाही काही वाटलं नव्हतं. मला सर्वात जास्त वाटलं ते माझ्या घरी, जुहूच्या घरी त्यांनी आम्ही चौघही इथे असताना माझी नातवंड आणि सुना तिथे होत्या आणि घरात कोणी नसताना जर तुम्ही असं दगडफेक आणि हे करत असाल तर हे चांगलं नाही असं मला वाटतं. कारण असं इतक्या वर्षी हे अशा प्रकारचं राजकारण आत्तापर्यंत कधी झालं नव्हतं आणि यापुढे असं जर करणार असतील तर त्याला काही आपण उत्तरच देऊ शकत नाही. कारण मला स्वतःला असं वाटतं घरापर्यंत ज्या अर्थी माणसं येतात त्यांना मग त्यांचा बेस असं काही राहिलेला नसतो असं मला वाटतं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, कणकवली. न्यूज 18 लोकमतची आणि माध्यमांची साधारणपणे 12 ते 14 वर्षानंतर पहिल्यांदाच नीलम राणे या बोलल्या आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्यानं यंदा दहीहंडी आयोजित करू नये असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. मात्र भाजपचे प्रवक्ते आणि दहीहंडीमुळे जे महाराष्ट्रभर लोकप्रिय झाले ते राम कदम यांनी राज्य सरकारला इशारा दिला. कोणत्याही परिस्थितीत आम्ही दहीहंडी साजरी करणारच असं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोरोनाचा धोका लक्षात घेऊन आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी टाळावी यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्यात यावेत अशा स्पष्ट सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत. या संदर्भात केंद्र सरकारचं एक पत्र, केंद्रीय आरोग्य सचिवांचं एक पत्र महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवांना आलं आहे. महाराष्ट्रात संसर्ग कमी होत असला तरी काही जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटीचा रेट आणि कोरोना रुग्णांची संख्या वाढते. त्यामुळे आगामी सण उत्सव आणि लोकांचं मोठ्या संख्येने एकत्रित येणं पाहता स्थानिक स्तरावर काही निर्बंध लावावेत असं केंद्रानं सुचवलं आहे. यापूर्वीच केंद्रानं या संदर्भात काही महत्त्वपूर्ण सूचना केलेत आणि उत्सव काळामध्ये अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आणि म्हणूनच सातत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्सव काळात अधिक काळजी घ्यावी असं सतत आवाहन करतायत. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे केंद्र सरकारनं अशा प्रकारे एक पत्र लिहिलेलं आहे. प्रणाली कापसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रणाली, केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाचं हे पत्र फार महत्त्वाचं आहे. अगदी खरं आहे. आपण जर मुंबईत बघितलं तर मुंबईमध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात जर बघितलं तर जे मोठे आयोजक आहेत दहीहंडीचे त्यापैकी बहुतेकांनी माघार घेतलेली आहे. कोणीही मोठ्या स्वरूपात उत्सव साजरा करणार नाही असं म्हटलं होतं. परंतु मनसेच्या वतीनं अविनाश जाधव जे ठाण्यामध्ये दहीहंडी करत असतात ते आणि त्याचबरोबर भाजप आमदार राम कदम हे जे घाटकोपरमध्ये हंडी करत असतात यांनी दोघांनीही आपण पूर्वीप्रमाणेच उत्सव जो आहे तो साजरा करू उत्साहात असं सांगितलेलं होतं. शासनानं निर्बंध लादू नये असं त्यांचं म्हणणं होतं. पण दुसरीकडे असं सुद्धा म्हणणं होतं की काही निर्बंधांसह जर दहीहंडी करायला परवानगी देत असेल तर आम्ही त्या निर्बंधांचं पालन करू. पण राज्य शासनाच्या वतीनं कुठलेही नवीन नियम जे आहे ते दहीहंडीच्या संदर्भात सांगण्यात आलेले नाही आणि त्यामुळं संभ्रम कायम आहे. कालही मी जेव्हा राम कदम यांच्याशी बोलले तेव्हा ते आपल्या निर्णयावर ठाम आहे. त्यामुळे आता जर केंद्राच्या वतीनं असं पत्र पाठवण्यात आलेलं असेल तर राम कदम
हे केंद्रातल्या भाजप सरकारच्या विरोधात भूमिका घेतात का, किंवा दहीहंडीचा उत्सव साजरा करणार नाही, किंवा करतील तर कशा स्वरूपात करतील, हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे मिलिंद सर. बर, राज्य सरकार काही औपचारिक परिपत्रक काढण्याची शक्यता आहे दहीहंडीच्या व्यतिरिक्त गणपतीसाठी सुद्धा? दहीहंडीच्या संदर्भात गेल्या आठवड्यामध्ये, त्याच्या आधी साधारण 8-10 दिवसांपूर्वी जे समन्वयक आहेत दहीहंडीचे, त्यांच्याबरोबर आयोजकांबरोबर राज्य सरकारनं एक बैठक घेतलेली होती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली होती, पण विना तोडगा ही बैठक पार पडलेली होती. त्यामधून प्रणाली तू राहा आपल्यासोबत आता स्वतः राम कदम जोडले गेलेत पुन्हा एकदा. राम कदमजी, स्वागत आहे आपलं. दहीहंडीनं तुम्हाला एक ओळख दिली, पण हीच दहीहंडी कदाचित त्रासदायक ठरू शकते. तुम्ही असा निर्धार केला की काही झालं तरी दहीहंडी करणार, पण प्रतिकात्मक करणार का उत्सव करणार? नाही, पहिल्या दिवसापासून आम्ही सरकारला एकच गोष्ट सांगितली की त्यांनी नियम करावेत, प्रोटोकॉल करावेत, गर्दी होणार नाही अशा प्रकारची काळजी घेणारे काही नागरिक त्या बंधनांचं आम्ही स्वागत करू. आम्ही कधीही असं म्हटलं नाही की नियमांना डावलून आम्ही प्रचंड मोठी गर्दी करू, असं मी कधीही म्हटलेलं नाही. पहिल्या दिवसापासून आमचा हा स्टँड आहे. पण सरकारचा स्टँड असा आहे की तुम्ही काहीच करायचं नाही. म्हणजे बिअर बार मधली गर्दी सरकारला चालते, दारूच्या दुकानांमधली गर्दी सरकारला चालते. एखादा धर्माचा उत्सव, त्या धर्माच्या उत्सवाला विरोध न करता निदान पारंपरिक तरी उत्सव साजरा करता यावा अशा प्रकारे सरकारनं करायला होती. पण पारंपरिक पण करायचं नाही, प्रतिकात्मक पण करायचं, सगळंच तुम्ही बंद करायचं. हा तर एका अर्थानं हिंदूंच्या सणांना विरोध झाला. हा काही विरोध आम्हाला मान्य नाही. हा उत्सवापेक्षा हा हिंदू श्रीकृष्ण धर्माचाच आहे आणि तोच त्यांनी पारंपरिक परवानगी द्यायला होती. ते कशालाच परवानगी देत नाहीत. हा तर हिंदू विरोध आहे. दुसऱ्या धर्मांच्या सणांना, त्यांच्या उत्सवांना तातडीनं परवानगी देणारं ठाकरे सरकार हिंदूंच्या उत्सवांच्या सणांच्या विरोधात काय? आम्ही गर्दीचा विषयच बोलत नाही. निदान पारंपरिक, निदान सांकेतिक नाही, पण मग राम कदमजी, 4 कार्यकर्त्यांना घेऊन तुम्ही दहीहंडी फोडा ना. तुम्ही 40-50 कार्यकर्ते, 100 कार्यकर्ते असं का बरं टार्गेट ठेवताय? नाही, आम्ही कसं करायचं त्याला आम्हाला सरकारला विचारण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. कारण हिंदू धर्माचा सोहळा आम्ही कसा साजरा करायचा करू. आम्हाला आमच्या स्वास्थ्याची, आमच्या सोबतच्या स्वास्थ्याची सगळ्यांची काळजी आहे. पण सरकार म्हणून राज्यकर्ते जेव्हा या सिंहासनावर बसतात तेव्हा त्यांच्याकडून काय अपेक्षा असते? त्यांच्याकडून अपेक्षा असते की एक कुटुंब प्रमुख या नात्यानं त्यांनी काही निर्णय घेणं की एखाद्या धर्माचा जन्माचा, श्रीकृष्ण जन्माचा सोहळा आहे, तो पारंपरिक पद्धतीने व्हावा. त्याच्यासाठी काही नियम आखून देणं. हे काहीच नियम आखणार नाहीत, कुठल्याही प्रकारचं काही वक्तव्य करणार नाहीत. बरं राम कदमजी, एक प्रश्न करतील स्वतःच. ठीक आहे, एक प्रश्न. केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे. केंद्रातल्या सरकारनं केलेल्या कामाचे गोडवे भाजपचे सगळेच कार्यकर्ते, नेते गात असतात, स्वाभाविक आहे काही प्रमाणात. पण मग केंद्र सरकारच्याच आरोग्य सचिवांनी पत्र पाठवलं ना राज्याला की तुम्ही निर्बंध घाला म्हणून. निर्बंध घाला तर आम्ही कुठे म्हणतो निर्बंध नका घालू? हे निर्बंध नाही घालत आहेत, हे करायचंच नाही म्हणतायत. महाराष्ट्रामध्ये उघडायचं काय शिल्लक आहे सांगा पाहू मला. आपण सगळं उघडलंय, फक्त मंदिरं नाही उघडायची. मंदिरामध्ये आम्ही असं नाही म्हणत मोठी रांग करा. मंदिरामध्ये जर समजा दिवसाला 10,000 लोक जात असतील तर ठीक आहे, 10,000 नका, गर्दी नाही करायची. 100 लोकांना जाऊ द्या, 200 लोकांना जाऊ द्या, नियमांसहित जाऊ द्या. ज्यांनी वॅक्सिन घेतले त्याला जाऊ द्या. असे काहीतरी नियम करा ना. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमचा प्लॅन काही सांगणार नाही, कारण तुम्ही आंदोलन अचानक करण्यात सुद्धा तुम्ही तरबेज आहात. पण म्हणजे एक 4 जणांना घेऊन तुम्ही तुमच्या घरी, कार्यालयात किंवा सोसायटीच्या मैदानात तुम्ही दहीहंडी करणार. सरकारची तयारी आहे. ज्या पद्धतीनं सिद्धिविनायकला आम्ही निघालो होतो, तर एखाद्या अतिरेक्याला किंवा आतंकवादाला पकडतात अशा प्रकारे 1000पेक्षा जास्त पोलिसांची फौज त्यांनी माझ्या घराच्या खाली लावली होती. आताही त्यांची 30 असेल. पण विषय हा नाही आहे. विषय हा आहे हिंदूंचा सण, श्रीकृष्ण जन्माचा सोहळा, तो आम्ही साजरा करणार. सरकार सण साजरा करावा, पण तो सुरक्षेची काळजी घेऊन करावा. एवढीच जर का अपेक्षा असेल तर त्यात काही चूक नाही. पाहूयात काय होतं ते त्या दिवशी. अर्थात
न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल धन्यवाद. यासह अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्स पण थोड्याच वेळात घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. महाराष्ट्रामध्ये 2 दिवसात आले दहीहंडीचा उत्सव आणि दहीहंडीचा उत्सव हा महाराष्ट्रातला खूप मोठा उत्सव असतो. मुंबईसह महाराष्ट्राच्या काही शहरांमध्ये हजारोंच्या संख्येनं लोक एकत्र येतात. पण कोरोनाचं मोठं सावट आहे आणि यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडीवरती मोठ्या प्रमाणात निर्बंध आहेत. खरं तर सरकारनं स्पष्टपणे सांगितलं की सार्वजनिक दहीहंडी होणार नाही. उत्सव म्हणून तर ती साजरी करता येणार नाही. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागानं सुद्धा, केंद्रीय आरोग्य सचिवांनी सुद्धा राज्य सरकारला पत्र लिहिलं आणि महाराष्ट्रातल्या आगामी सण आणि उत्सवांच्या काळात काही स्थानिक स्तरावरचे निर्बंध लावावेत. महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीसुद्धा काही जिल्ह्यांमध्ये मात्र संख्या सातत्यानं वाढते आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अशा प्रकारच्या सण उत्सवाच्या काळात काही स्थानिक निर्बंध लावावेत अशी सूचना केली. पण भाजपचे काही नेते, मनसेशी जोडलेली काही दहीहंडी मंडळं ही दहीहंडी करण्यावर ठाम आहेत. पाहूयात पुढच्या 2 दिवसात, म्हणजे 31 तारखेला दहीहंडी आहे, त्या दिवशी नेमकं काय होतं ते. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक, ट्विटरवर फॉलो करा. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.